तुम्ही म्हणले की एक मिनिट हा कटे एक मिनिट असता नाही नाही तुम्ही आरोप करा आम्ही काय बोलू असू द्या ठीक आहे आम्ही आरोप एक मिनिट आम्ही आरोप केला मला बोलू द्या ऐकू द्या थांबा मला बोलू आरोप केला मी ऐका ना आम्ही मला बोलू द्या ना कशाला हे काही बोलू लागले आम्ही ऐकून घ्या 2 मिनिट ऐका ज्या वेळेस याच्यावर आम्ही कट केलं ना यांनी सुद्धा अॅट्रॉसिटी केली यांची अॅट्रॉसिटी झाली तेव्हा आम्ही कट केलता का आम्ही याच्यासाठी जीव काढत होतो ही सत्य परिस्थिती आहे की नाही तुम्ही विचारा आम्ही मशी आलो का नेते होते ना आम्ही आलो का मध्ये असं नाही बोलायचं आम्ही आलो का मध्ये काय बोलला का ह्या नेत्यांचा कट असला आम्ही कट नाही बोलायचं तुम्ही नका जावा तुम्ही आता झाला विषय त्यांची बाहेर घ्या तुम्ही आता आम्ही आलो का मध्ये मग तुम्ही 7 वर्षापूर्वी आम्ही आलो का मध्ये ठीक आहे झाले किती आरोप केले माझ्यावरती आम्हाला महेश शेळके सरपंचाचा विषय काय बोलायचं नाही मी पण दलितच आहे आणि म्हणून म्हणतो पार्श्वभूमी समजून घ्या आम्ही काय असं नाही बोलायचं आमच्यावर आरोप झाले आमचे मोठे आता तुम्ही म्हणताय की आम्ही तुम्हाला बोललोच नाही आणि आम्ही मिटवण्यासाठी सरपंचाला पण बोलवून घेतलं काय ह्याच्या पुढे पडदा पडा तुम्ही तालुक्यात वेगळा मेसेज जातोय कट वाचला तसं नाही तुम्ही या अँगलने येता ना असं हे करायला मी त्याला विचार असू द्या काय फरक नाही आम्ही काय गिल्टी नाहीये ह्या माणसाला भावना विचारा एक मिनिट भाऊ रात्रीच्या 11-12 फोन आम्ही आलो नव्हतो आम्ही प्रोटेक्शन नाही केलं आता आम्ही काय त्यांच्याच मागे आलोय का तो कोण आहे काय नाव छोटा बोलला त्याचं काय तुम्ही एवढं खरा ते ना हा काळा आहे का गोरा आम्हाला माहिती नाही सांगितलं संबंधच नाही त्याचा फक्त तो आमचा कोण आहे दलित भाऊ आहे आमचा बांधव आहे त्याच्यामुळे आम्ही आलो शेजार राहतो भाऊ म्हणून आम्ही सांगितलं तुम्ही बरोबर बोलले शेजार आता नाही माहिती काय लागेल तो बोलला ते चुकीचं मान्य आम्हाला त्याचा एक मिनिट तो तुमच्या शेजार राहतो म्हणलं तुम्हाला माहिती आहे तो कसा आहे छान आहे का नालायक आहे आम्हाला काय माहिती आम्हाला ऐका आम्हाला अर्धा तास आधी फोन येतोय की आपल्या दलित बांधवांना असं बोलले म्हणून आलो अहो चीड येते ना असं कसं जर आम्ही यांना मदत करतो 7 वर्षापूर्वी तुम्ही जावा तुमच्याकडे भाऊ प्लीज नारायणगाव मध्येच आहे दुपारी आपण नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तिथल्या काही भीमनगर इथल्या रहिवासींनी आपल्याला बोलवलं होतं की बातमी करायला त्या अनुषंगाने आपण तिथं गेलो त्यानंतर त्यांनी असं म्हणणं मांडलेलं आहे की आम्ही जागा नोटरी विकत घेतलेली होती 30 वर्षापूर्वी तिथं आमची घरं आहेत आणि एकाकी ती जागा परस्पर खरात नावाच्या व्यक्तीने आणि एक त्याला पार्टनर आहे योगेश पाटे म्हणजे बाबू पाटे नाही त्या दोघांमध्ये खरेदी केली आहे आणि त्या आमच्या वस्तीमध्ये येतात ही घरं खाली करा ही जागा आमची आहे सातबारा आमचा आहे अशा धमक्या देतात ग्रामपंचायतीकडे पण तक्रार करतात घरकुलं मंजूर झालेत आमची आम्हाला ती बांधून दिली जात नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही इथं आलो असता तर काही लोक आली ज्याचा ह्या जमिनीशी काही संबंध नाही आणि त्यांनी आमच्यासाठी जो भांडतोय महेश शेळके त्याला मारण्याची धमकी दिली किंवा अपशब्द शिवीगाळ केली असं त्यांनी आरोप केले नक्की जागा काय आहे तर ते आपल्याकडं कोणते घरात रोहित खरात आर्वी रोहित चंद्रकांत खरात काय झालं होतं ते क्षेत्र आम्ही धनगरवाडीमध्ये गट क्रमांक 166 ते क्षेत्र आम्ही 25 फेब्रुवारी 2024 रोजी कुलमुक्त प्लस साठेकर असं सगळे अधिकार आमच्याकडे घेतले त्याच्या आधी 8 दिवस आम्ही त्या प्रवीण मोहन वगैरे तिथली घरं आहेत त्यांना आम्ही भेटलो बोललो आम्ही त्यांच्या संघ त्यांना म्हटलं एवढे वर्ष तुमचे सातबारे झाले नाहीत तुमचे अर्धा गुंठ्याचे क्षेत्र आहेत त्याला साक्षीदार पण तिथले शेळके म्हणून आहेत मयूर शहाजी शेळके दादू गणपत शेळके ते बंगल्यावाले आजूबाजूवाले सगळे परत कल्पेश शेळके सगळे तिथे साक्षीदार होते ते सगळे तयार झाले मी त्यांना म्हटलं मी हा प्लॉट घेतलेला आहे येणे झाल्यावरती तुम्हाला तुमच्या नावावरती तुम्ही जे क्षेत्र घेतलेले अर्धा गुंठे एक गुंठा त्या क्षेत्रांचे मी तुम्हाला सातबारे करून देणार आहे आणि राहिला विषय तर मोहन म्हणतो मी त्याचं घर आहे पुढच्या रस्त्याच्या साईडला अर्धा गुंठ्यामध्ये 3 कागद म्हणतो तो माझ्याकडे म्हटलं ठीक आहे तुझं तो असेल ना तुला आम्ही घर बांधून दिल्यावरती तू तुझं घर खाली करू शकतो का म्हटलं ठीक आहे मला तुम्ही घर बांधून दिलं तर मी ते घर खाली करू शकतो तर असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्याबद्दल मला गावातूनच कळालं की तिथं पेविंग ब्लॉक बसवणार आहे त्या रस्त्यामध्ये आधीचे जे प्रमोद शेळके म्हणून आहेत त्यांनी त्या रस्ता होण्यासाठी हरकत अर्ज दिलेला हरकत अर्जही आपल्याकडे आहे प्लस ते अजून काही घर आहेत काहींचे हे म्हणजे अतिक्रमण आहे त्या जागेवरती त्यांनी तसं तिथं घर बांधलेले
त्याच्या विरोधात त्यांनी म्हणजे आम्ही नाही, प्रमोद शेळकेन त्यांनी तसं ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिलेले आहेत. पण तरी मी त्याच्याबद्दल मला ते समजलं तिथं पेविंग ब्लॉक बसवले जाणार आहेत म्हणून मी सरपंच महेश जयवंत शेळके यांना फोन केला असता कॉलवरती 4-4:30 वाजता. तर त्यांना मी म्हटलं सरपंच असं असं आहे, पण त्यांनी ते सगळं हे न ऐकता म्हटले तू मला कोण सांगणार, मा वाडा असताना जुन्नर तालुका मा वॉर्ड आहे, मी त्या जुन्नर तालुक्यात बाप आहे असं त्या रेकॉर्डिंगमध्ये क्लिअर आहे. तो मला 4 वेळा त्यांना म्हणतोय सरपंच तुम्ही जातीबद्दल असं वगैरे काही बोलू नका. नाही तो म्हणतोय तू रेकॉर्डिंग कर, तू पोलीस स्टेशनमध्ये गेला तरी कुठेही गेला तरी मला काही कोणी वाकडे करू शकत नाही. तर मला 4 ते 5 वेळा न बौद्ध महार म्हणून असं तो मला माझ्या जातीची जाणीव करून देत होता. मी कोणती किती मोठी गुरमाई आलेली आहे जुन्नर तालुक्याला, हे मला कळकळीची विनंती आहे तुमच्या पैशी. मी एकटाच आहे, मला आई वडील नाही आहेत, मी एकटाच आहे. माझी आर्मीमध्ये जमीन असताना यांनी याच्या आधी सुद्धा माझ्या जमिनीवरती अख्ख्या कुलदीप जनार्दन डोंगरे, विलास बबन गाढवे यांना जाऊन सांगितलं की माझी रोहित खरातनी मला जमीन देऊन दिलेली आहे. तेव्हा मी सरपंच महेश शेळकेंना विचारलं की तुला मी जमीन दिले का, मला एक तरी सही दाखव. तेव्हा तो त्यांच्या समोर म्हटला नाही बाबा तुला जो फक्त मला पैशाचं घेणं देणे आणि पैशाचा विषय फक्त तो म्हणतो मदत केली 70,000 रुपये फक्त त्यांनी दिलते आणि जे त्याचे आहे त्यांनी 50,000 रुपये दिलते. तेव्हा त्यांनी कुठं खर्च करायला लावले कुठं नाही त्यालाही माहिती आहे, त्याच्या मित्रपरिवारांना माहिती आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला मी पेमेंटला थोडासा लेट झालो, त्यांनी मला गुलमोहर हॉटेल पैसे त्यांनी 2दा माझ्या घरी येऊन फॉर्च्युनर माझ्या गावाला पण सांगतील फॉर्च्युनर बसवलं. त्यांनी मला एकदम म्हणजे इतकी बेमान मारहाण केलेली त्यावेळेस. तरी म्हटलं नको जाऊ दे, हे आपल्याला पण काय होतंय आपण अन्याय सहन करतोय. त्यांना वाटतं हा अन्याय सहन करतोय, तो अन्यायाला वाचा फोडायला कोणी नाही येते. मी वाचा फोडायला आलो तर त्यांना राग झालाय. कालपर्यंत सुद्धा त्यांनी माझ्या मित्रांना फोन केले तर म्हटलं जाऊ दे त्याला पुढे जायचंय, त्या ऍड्रेस टाकल ना, काय करतोय करू दे, मी बघतो माझ्या पद्धतीने. हे स्टेटमेंट त्यांचं आहे. तो म्हणतोय योगेश सीताराम पाटील म्हणतोय की माझ्यावरती किती गुन्हे आहेत हे त्याला नाही माहिती, मी कोण आहे, माझं काय आहे काय नाही मला नाही माहिती. तो स्वतः बोलतोय म्हणजे याला काय करायचं काय माणसांनी. ठीक आहे, आपण तुम्हाला काही प्रश्न विचारतो. त्यांनी जे लोकांनी जमीन तुम्ही खरेदी खत केले का? हो, कुलमुक्त्यार प्लस 60 खत सगळे आपण खत केले की कुलमुक्त्यार 60 खत केले? कुलमुक्त्यार प्लस 60 खत ताबा पावती असं केलेलं आहे. सगळे अधिकार आम्ही आमच्याकडे. ताबा पावती कशी काय केली? 60 खत ताबा पावती. 60 खताची ताबा पावती का जागेची ताबा पावती? 60 खत आणि जागेची. मग पुढे ताबा तुमचा जे रिकामे क्षेत्र आहे त्याच्यावरती त्यांनी आम्हाला ताबा दिलाय ना. ते आजूबाजूचे घर आहेत त्यांनी सुद्धा म्हटले ठीक आहे त्याला म्हणून मान्य आम्ही. म्हणजे बाकीचे घर आहेत, घर आहे त्याच्यावर तुमचा ताबा आहे का आता? नाही, घरांचा काही संबंध आहे माझ्या. किती रिकामी जागा आहे तिथं? रिकामी जागा आता 45 गुंठे असतं. 45 गुंठ रिकामी जागा आहे. हो. जागा एकत्र किती घेतली तुम्ही? 55 गुंठे. सातबाऱ्यावरती त्यांचं सुशीला प्रमोद शेळके यांचं सातबाऱ्यावर नाव 55 गुंठ्यासाठी आहे. 10 गुंठ कोणाची जागा आहे ती? 10 गुंठे ते आता जे आहेत ना ते त्यांनी घरं वगैरे बांधलेली आहेत. अर्धा गुंठ्याचे कागद केलेले आहेत. त्यांना म्हटलं मी त्यांना तुम्ही मला ते अर्धा गुंठ्याचे कागद द्या, मी तुमचे 7-12 सदनी नावं लावून द्यायची जिम्मेदारी माझी एनए प्लॉट झाल्यावरती म्हटलं. तर तसं त्यांना म्हटलंय मी तुम्हाला तर लिहून देऊ का? तसं म्हटलं ठीक आहे. ते म्हटले काय नाही तुमच्यावरती विश्वास आहे. त्याला साक्षीदार त्यांचेच शेळके आहेत, त्यांच्याच गावातले शेळके आहेत. मी म्हणत नाही की मीच खरं आहे म्हणून. पण तेच आता म्हणणे का ते म्हणतात की ही घरं पाडून टाका. तुम्ही नाही ना, आम्ही म्हटलोच नाही असं. आम्ही घर सगळी लोक त्यांना विचारा, ते म्हणत असतील ना. ते आले कोणा थ्रू? सरपंच महेश शेळके यांच्या थ्रू आले की नाही, त्यामुळे ते बोलत असतील ना त्याच्या थ्रू. पण तिथं होते मयूर शहाजी शेळके होते, कल्पेश शेळके म्हणून होते, तिथं नामदेव आपलं पाटोळे वगैरे ते आहेत. त्यांच्या समोर चर्चा झाली ना, तेव्हा त्या चर्चेला काही धोका नाही तुमच्या? काहीच नाही. जेव्हा ते एनए प्लॉट होतील फक्त काय ते 3 गुंठ्याचा 3 गुंठे नाही 1.5 गुंठ्याचा मोहनचं पुढं घर आहे. त्यांना म्हटलं सर आम्हाला, मी त्यांना हे बोललो त्यांना विचारा, ते आता नाही म्हणत असतील तरी पण त्यांना विचारू शकता समोरासमोर. काय म्हणले तुम्ही? मी त्यांना म्हटलं ते एनए प्लॉट करायला हा तर रस्ता झालेला आहे, अजून फक्त इकडे थोडासा वाढायला लागेल. तर त्यांना 24 फुटाचा रस्ता लागतो एनए करायला. म्हटलं ठीक आहे. मी त्यांना एवढं पण सांगितलं तुम्हाला घर बांधून दिल्यावर तुमचा गृहप्रवेश झाल्यावरती हे घर तुम्ही पाडून देणार का? हो म्हटले ठीक आहे चालेल आम्ही पाडू. असा विचार होता त्यांना घर बांधून देणार आपण. हो शब्द आहे. तुमची बी जागा ती व्यवस्थित मापत मापत करून घ्यायची. प्रेमळ भूमिका होती. मग ती प्रेमळ भूमिका होती तर मग ती लोक विरोध का करतात तुम्हाला? पण आता ते आज
आता कालपर्यंत विरोध नव्हता करत, आज सकाळपासून विरोध झाला. कारण कोणी त्यांना फोर्स केला असेल की रोहित बद्दल असं जो बोल, रोहित बद्दल तसं बोल, हे करतो त्यांचं आहे ना. सकाळी झाले ना, याच्या आधी बोलत होते ते महासंघ. तुम्ही जे मध्यस्थी होते त्यांना विचारू शकता. शेळके तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काळजी शेळके त्यांना विचारू शकता. कुलमुक्ती रजिस्टर केले? हो, रजिस्टर कुलमुक्ती करून घेतले. सुशीला प्रमोद शेळके. अजून कोण किती जणांचे नाव आहे त्याच्यात? एकच नाव आहे फक्त त्यांचं, सुशीला प्रमोद शेळके. 55 त्याचा सातबारा आहे त्यांचा. त्यांना मुलं किती? एक मुलगा आहे सागर प्रमोद शेळके, त्याचे सुद्धा आणि सही आहे त्याच्यावरती, संमती दिली, सगळ्यांनी संमती आहे. प्रमोद नाना, आता त्यांचं नाव नाही माहिती. आता हे जे शेळके आहेत रघुनाथ काय, त्यांनी किती जमीन विकली आहे या लोकांना? काय म्हणतात ते 4-5 गुंठे जमीन दिलेली आहे म्हणतात ते. 5 गुंठे? हो, अर्धा गुंठेचे कागद दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अर्धा किती आहे टोटल? पण अतिक्रमण सर तिथं जास्त आहे. काहींचं नोंद नाही आहे घरांच्या, काहींनी बळजबरी तिथं घरे केलेली आहेत. तसे नोंद नसलेले त्यांनी आपल्याला जे आपलं ग्रामसेवकाला जे हे दिलेले आहेत ना, त्यांनी आपल्याला तसं पाठवलेले आहेत. आम्ही अर्ज दिलता, यांची हे नको व्हायला म्हणून. ठीक आहे, तुम्ही जागा घेतली काय हरकत नाहीये, परंतु विषय असा आहे का त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही तिथं येता आणि म्हणता खाली करा. नाही, शक्यच नाही, असंच नाही, शक्यच नाही. मग कशाला ही लोक खोटं बोलतात का? हो, 100% खोटं बोलत असतील. याच्या आधी त्यांना आम्ही गेलोय तिथं. माझी एकट्याची मी म्हणत नाही मी एकटाच खरा असेल. तुम्ही जे तिथले तंटामुक्ती अध्यक्ष वगैरे ते घरवाले आहेत शेळके वगैरे, त्यांना उलट तुम्ही विचारा. ते अजून एक जण म्हटले ना, मी 1 गुंठा घेतलाय, त्याच्या बाजूला त्याला मी 1 गुंठा मोजून दिलाय आणि त्याला तिथं घरात काम चालू करायला सांगितलं. मी स्वतः मोजून दिलेली जमीन आहे, त्याच्याकडे 1 रुपया न घेता. म्हणजे महेश शेळके हा वाद वाढवताय मुद्दाम. तुमचं त्यांचं काय वाईट आहे? त्यांच्या आधी 2016 पासून त्यांची माझी ओळख झाली. त्यांच्यापासून नंतर थोडीशी व्यवहार झाली. व्यवहार म्हणजे एकच व्यवहार झाला 70,000 रुपयाचा. 70,000 रुपयासाठी त्यांनी मला कमीत कमी 5 वेळा मारहाण केलेली आहे. वसुलीसाठी. हा, त्याला म्हटलं सरपंच आता कंडिशन नाही. तो म्हणायचा मी तुम्हाला सगळे देतो पुरावे. तक्रार का नाही केली तुम्ही? तक्रार का नाही केली? मी म्हटलं नको, तो कसा मोठा माणूस आहे, काय आला असं त्याचं नाव आहे थोडंसं मार्केटमध्ये, त्यामुळे आपण नको हे म्हटलो. तसं तो माझी जमीन सुद्धा बळवा. तो किती वेळा मला म्हटलाय ही जमीन तुम्हाला लिहून दे, ही किती पैसे देतो. मी त्याला म्हटलेलो त्यावेळेस सुद्धा 2.5 लाख रुपये तिथं गुंठा चालली आहे, तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. ती तुम्ही असं वेगळीच आता माहिती सांगताय की ती जी तुम्ही घेताय 2024 ला घेतलेली जमीन ती नाही तिचं नाही म्हणत आहे. त्यांनी आपल्याला 70,000 रुपये पेमेंट दिलं ना, जमीन ती. हो, ते मला म्हणत होते त्यावेळेस. तेव्हा मी 3 एकर मी माझ्या कुलदीप जनार्दन डोंगरे आणि विलास बबन गाडवे यांना 3 एकर विकली. तर परत आलं लक्षात, त्या बदल्यात पैसे जे नसेल ते जमीन दे. हा, म्हणून त्यांना मी त्याचे पैसे देऊन टाकले. कधी दिले? मी 2022-23 साली त्यांना पैसे मी कॅश स्वरूपात त्यांना दिलेले. ते सुद्धा मान्य करतील. ते म्हणतात की तुम्ही फक्त नावाला पार्टनर आहे जमिनीत. नाही, माझे तसे स्टेटमेंट आहे. मी जसं ऑनलाईन पेमेंट गेलेले आहेत, जसे चेक गेलेले आहेत, जसे काही कॅश दिलेले आहेत, ते सगळे फोटो आहेत आपल्याकडे. तुम्ही सगळं हे करू शकता. अजून काय? याच्या आधी सुद्धा आम्ही जमीन घेतलेली आहेत, पण मार्केटमध्ये चर्चा वेगळी होती थोडीशी. ठीक आहे, आता ते मग पत्रकारांनी प्रश्न विचारला का तुम्हाला मारहाण झाली, तुम्ही म्हणले मोठे माणूस आहे म्हणून तुम्ही जाऊन दे. हो, आता का तक्रार करताय? आता का म्हणजे किती वेळा कव्हर अन्याय सहन करायचा? बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे, अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे याचं किती कव्हर याचं मी ऐकून घ्यायचं. कव्हर यांनी मारायचं. आज नाही मी वाचा पुढल्या तिथं आपुडा आला असता का? नसता आला. यांनी काय केलं असतं का? नसतं गेलं. यांनी अजून दाबला असता मला. तो म्हणतो तुझी ठेचतो, तुम्ही रेकॉर्डिंग मी तुम्हाला शेअर करतो, तुला मारून टाकतो, ठेचतो. तुला मारायला नाही, तुला ठेचायलाच पाहिजे, अजून ठेचणार तुला, असं तो स्वतः बोलतो. म्हणजे गरिबांनी न्याय मागायचा की नाही मागायचा? कव्हर याचं हे करत बसायचं. खबर म्हणजे काय बोलायला हेच नाही ना. ते मोठी माणसं आहेत ना, आपल्यासारखा गरीब पडतो. मला आई वडील आहे, अख्ख्या गावाला माहितीये. गरीब म्हणता आणि 50 लाखाची जमीन घेता म्हणजे साहेब मी आता मार्केटमध्ये हे झालो ना, आता मी घ्यायला लागलो म्हणून लोकांना दिसायला लागलं. मी 3 एकर विकली ना, त्यामुळे मी घेतोय ना. मी माझ्या आरवी गावातली 3 एकर विकली. ती विकून हे हा, म्हणून मी जमिनी घेतल्यात ना. ते म्हणतात त्याची लायकी नाही, असं नाही तसं नाही. काल सुद्धा मित्रांनो तो स्टेटमेंट देतोय. हा, सकाळी सुद्धा स्टेटमेंट देतोय. आता त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे का मी काय जातीवाचं काय बोललो नाही, फक्त तुम्ही मला ब्लॅकमेल करता का? तो मला माझ्या जातीचा तो मला दाखवतोय, जाणीव करून देतोय. तुझी जात कोणती आहे, त्या काय संबंध? मी त्याला बोलतोय, मी त्याला प्रेमाने सांगतो सर पण तुम्ही जातीचा याच्यात काही, मी त्यांना रिस्पेक्ट करतोय, तुम्ही बोलू नका म्हणून. अजून किती काय केलं पाहिजे तुम्ही मला सांगा.
तरी तो माणूस मला नाही म्हणतोय. फार लास्टला बोलताना सुद्धा महार वगैरे शब्दही वापरले त्यांनी. काय संबंध? जातीचा उल्लेख केला त्यांनी, हो. पण ते जाणीवपूर्वक केला का तुम्हाला जाणीवपूर्वक तो जाणीवपूर्वकच करतोय ना. एखादा माणूस किती वेळा बोलू शकतो? 4 वेळा, 1 वेळा, 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा तो उल्लेख करतो. त्या माणसाला काय करायला पाहिजे मग? योगेश पाटे कुठे आहेत? योगेश सीताराम पाटे ते आता हॉटेलवरती असलं, त्यांचं हॉटेल आहे नारायणगावाचं. त्यांचा या रोलमध्ये काहीच हे नाही. अरे ना, हा विषय जमिनीचा नव्हताच. पहिली गोष्ट, यांनी जमिनीला वळण दिलं त्याच्यावरती. नाही, तुम्ही जमिनीसाठीच फोन केला ना त्यांना? हा जमिनीमध्ये पेवर ब्लॉक बसवण्यासाठी त्यांना अर्ज आहे म्हणून, मी हरकत आहे म्हणून असं मी त्यांना बोललो. ठीक आहे. त्या बोलण्याच्या ओघात त्यांना काय झालं अचानक, त्यांनी तुम्हाला चुकीची भाषा वापरली? साहेब एवढी पण याच्या आधी सुद्धा मारहाण केली ना मला त्यांनी. याच्या आधी सुद्धा 2018 साली, ती जी लोक राहतात, ऐका ना, हा, ती जी लोक राहत आहेत, तुम्ही त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमची जशी घर ती आम्हाला तुम्ही म्हणत असाल, मी आताही तुम्हाला सांगतो सर, हे रेकॉर्ड करा तुम्ही, सगळं हे करा. काय आहे, मी त्यांना एनए प्लॉट आता मी म्हणत असेल ना, माझ्यावरती विश्वास नाही, मी त्यांना कागदपत्र लिहून देतो. जसं जसं आहे ना, मी त्यांना एनए प्लॉट झाल्यावरती मी त्यांना एनए देणारी म्हणून त्यांच्या नावावरती सातबारा. त्यांना नको काय त्यांना आहे तसंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं. ठीक आहे, चालेल. तसं राहायचं असेल तर काय हरकत नाही. तुमची फक्त भावना अशी आहे का माझी मोकळी जागा आहे, त्याला फ्रंट मिळेल आणि त्यांना पण मी त्या बदल्यात जमीन कायदेशीर करून देईन. एवढे दिवस झाले, 1997चा कागद आहे, नोटरीला व्हॅल्यू नसते. त्यांना मी माझ्या खर्चाने एनए प्लॉट करून त्यांच्या नावावरती 1-1 गुंठा लिहून द्यायला तयार आहे. मी तसं तुम्हाला लेखी देतो. हे माझ्या एकट्यातच नाही, मी ते सगळे शेळके होते ना म्हणत आहे. तुम्ही म्हणतात आता बाकीचे सगळे बोलतात की काय पण हे तुम्ही ते शेळक्यांशी बोलण्यापेक्षा त्या लोकांशी का नाही बोललो? मी ही चर्चा त्याच लोकांसोबत झाली ना. शेळके मी महेश जयवंत शेळके बोलत नाहीये. तिथं मयूर शहाजी शेळके होते, कल्पेश शेळके होते. कल्पेश शेळके मुंबईला असतो तरी तो गावाला आला. कारण काय रोहित हे काय काय दादाचं आपण सगळं मीटिंग करू. आम्ही मीटिंग केली सगळ्यांनी, 20 ते 25. ती लोक म्हटली का आम्हाला तुमचा प्लॅन मंजूर नाही, मग आता नाही म्हटल्यावरती मी त्यांना काय बोलू शकत नाही ना सर. सोडून देणार? हा, साहजिक आहे. तेवढे त्यांचे आहे जे अर्धा गुंठेचे कागद ते सोडूनच द्यायला लागणार आहे. नाही म्हटल्यावरती आपल्याला हरकत घ्यायचा काही संबंधच नाही. पोलीस काय तक्रार? मी अर्ज दिलेला आहे, तक्रार अर्ज म्हणून मी परवा दिलेला आहे. पाटील साहेब आपले PS आहे नारायणगावचे, त्यांना मी तक्रार अर्ज दिलेला आहे. त्यांना मी स्पष्ट त्यांना माझी जे मला त्यांनी रेकॉर्डिंग झालेली आहे त्यांना मी रेकॉर्डिंग शेलार साहेब, PS साहेब, पाटील साहेब यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. ते म्हटले आम्ही ऍक्शन काय ती घेतो. कधीची रेकॉर्डिंग आहे? 12 तारखेची रेकॉर्ड, 10 का 11 तारखेची रेकॉर्डिंग आहे. 2 दिवस झाले त्या गोष्टीला. 2 दिवस काय केलं मग? मी तक्रार अर्ज दिला साहेब त्यावेळी. पण 10 तारखेला 11 तारखेला तक्रार अर्ज दिला. तेव्हा तक्रार अर्ज दिल्यावरती ते मी सकाळी विचारायला गेलो, पाटील साहेब माझ्या तक्रार अर्ज तुम्ही काय केलं? मी त्याच्यात सर उल्लेख केलेला आहे की हाच तक्रार अर्ज माझी कायदेशीर म्हणून हे समजून तुमचं सांगणं असं की त्यांच्यावर कारवाई व्हावी. हो, 100%. याच्यामध्ये विनाकारण तुम्हाला त्रास दिला जातो. याच्यामध्ये जमिनीचा विषय नाहीये. जमिनीचा त्यांनी विषयही घेऊ नये. जमीन राहिली एका बाजूला आणि जातीचा अनुभव करून द्यायची भूमिका राहिली एका बाजूला. मला या माणसाने याच्या आधी सुद्धा 4 वेळा मारलेलं आहे. मी हेच तुम्हाला वारंवार ती सांगायची भूमिका माझी काय आहे. कारण आपल्या महाराष्ट्रात काय काय घडत चाललंय, काय नाही. आता महाराष्ट्र बघतो म्हणतात माझा संतोष देशमुख होईल. बघा ना, मग आता म्हणतात ना चोऱ्याच्या उलट्या बॉम्बा. मारायचं तर त्यांनी मारायचं, एखाद्या भाऊच्या समाजाला त्यांनी मारायचं आणि बोलताना परत म्हणायचं माझा सरपंच संतोष देशमुख होईल. त्याला अर्थ आहे का? म्हणजे वाचाही फोडली जाते ना. सत्याला मरण नाही साहेब, खोट्याला मरण असेल. माझं सत्य असेल. रहिवासी आहेत महिला वगैरे, त्यांना काय तुम्ही म्हणजे आव्हान काय करणार? मी त्यांना हेच आवाहन करेल, तुम्ही माझ्याकडून आताही लिहून घ्या. तुम्ही आताही मला या, तुम्ही कधी म्हणशाल तेव्हा तुम्ही एखाद्या म्हणत असाल ना एखाद्या माणसाच्या नावावरती सातबारा करायचा आहे, तुमचे काही क्षेत्र असतील, तुम्ही नको येणे प्लॉट तुम्हाला, ठीक आहे नको, तुम्ही माझ्या संघ चला रजिस्टर ऑफिसला. मी तुमच्या नावावरती जेवढे तुमचे काय असतील, प्रमोद शेळके म्हणून सुशीला प्रमोद शेळके यांनी जे काही लिहून दिले असतील तुमच्याकडे कागदातून, अर्धा गुंठा काय असेल ते 4, 5, 6 गुंठे असतील ते तुम्हाला, त्याचा मी 6 गुंठ्याचा तुम्हाला समोपचाराने तुम्ही मीटिंग करणार. ते 6 गुंठ्याचा मी त्यांना खरेदी खत आम्ही मारून त्यांना सातबारा करून देईल. तुमचं पहिलं करून घ्या खरेदी. हो, ते मी माझं करणारच आहे. आणि एक शेवटचा प्रश्न, ते दर्शन फुलपगार आणि नितीन बद्रिके यांना कोणी बोलवलं होतं? त्यांना बोलवायची भूमिका कशी, म्हणजे मी एकटा आहे साहेब, त्यांना बोलवायची भूमिका एक वेगळी होती.
त्यांना मी एकटा आहे, मला माझ्या पाठीची समाज हा पाहिजे. हा माणूस काय करतो, माझ्या रात्री घरी अपरात्री 12-12, 1-1 वाजता येतो. माझ्या आजीचं वय आहे आता 92. त्या आजीला कसं 4 वेळा अटॅक येऊन गेलेला आहे. हा माणूस, मग मी एकटाच घरी असताना हा माणसाने एवढे हा 3 वेळा अटॅक आलेला आहे. पण तरी आपण हायचे ना त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्या अप्रोक्ष घरी जातात, घरी येतात ते घाबरतात. हो, त्यामुळे मी माझ्या समाजातल्या बांधवांनी मी नितीन शेठ बत्रिके त्यांना मी फोन केला. त्यांनी दर्शन भैयांना फोन केला आणि भैया म्हटलं असं असं आपल्या मला ते असे माहिती जाणीव करून देतात. ते मला हे क्षेत्र घेतले, पण ते म्हणतात बौद्ध समाजाने असं त्यांना वाटतं त्यांना बौद्ध समाज पुढे गेला नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्यांची मदत घेतली. हो, धन्यवाद. वृत्ती जुन्नर तालुक्यात होतील आणि काही लोकांनी आरोप केले की आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांचे ते हे आहेत, वाल्मिक कराड आहेत, तर ते दर्शन फुलपगार आपल्यासोबत आहे. हे आता ह्या आरोपावर तुमची काय प्रतिक्रिया? सर्वांना जय शिवराय, जय भीम. तर पहिला विषय सगळा समजून घेतला पाहिजे. विषयाचा सार जरा समजून घेतला पाहिजे. विषय असा आहे, 2 ते 3 दिवसापूर्वी मला रोहित खरात ह्या माणसाचा फोन आला, जो आर्वीला राहतो. आता तो फोन कसा आला, त्यांनी माझे जे चुलते आहे काळे फाट्याला राहतात नितीन बत्रिके, त्यांना फोन केला की मला अशी महेश शेट्टी यांनी अशी मला शिवीगाळ केली आणि असं असं मला बोललं आहे. माझं त्याचं असं रेकॉर्डिंग आहे. नितीन नानांनी सांगितलं मी तर आहेच, तू दर्शनला पण फोन कर, मग त्याच्यामध्ये कसं पुढं जायचं आपण बघूया. तर त्याचा मला फोन आला, मला म्हटलं की असं असं झालेलं आहे आणि मला महेश शेट्टींनी अशी शिवीगाळ केलेली आहे. मी म्हटलं पहिलं रेकॉर्डिंग पाठव. आता ती ज्यावेळेस रेकॉर्डिंग मी बघितली तो विषय समजून काय विषय काय होता. विषय असा होता की त्या रोहित खरातनी धनगरवाडीला एका ठिकाणी जमीन घेतलेली आहे. त्या जमिनीशी आमचा, मी असं नितीन शेठ असतील, शैलेश गायकवाड असतील किंवा आम्ही जे काही इथं उभे आहोत यांचा कोणाचाही 1ही रुपयाचा दुरान्वय संबंध नाही. आम्हाला जमीन हा विषयच माहिती नव्हता. बरोबर. आता हे झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस ती रेकॉर्डिंग ऐकली, रेकॉर्डिंगमध्ये काय आहे की रोहितनी सरपंच महेश शेळके यांना फोन केला. काय फोन केला की बाबा तुम्ही अशा ठिकाणी प्लेअर ब्लॉक बसवताय, त्या प्लेअर ब्लॉकला माझी हरकत आहे. साधा विषय ना. महेश शेळके साहेबांनी काय बोलायला पाहिजे होतं की तुझी हरकत तू ग्रामपंचायतीमध्ये नोंदव. आता महेश शेळके आणि रोहित खरात हे पूर्वीचे मित्र आहेत. बरोबर. आणि त्यांचा काहीतरी 50, 60, 70 हजाराचा व्यवहार झाला होता, आम्हाला माहीत नाही. ते त्या रेकॉर्डिंगमधूनच आम्हाला कळालं. मग महेश शेळके म्हटले मी तुला मदत केली, तुला माहीत नाही का? तो म्हटला देवाला माहिती आहे. त्याच्यातून त्यांची चर्चा झाली, वादविवाद झाले. ते सगळं तुम्हाला आता मी जुन्नर टाइम्सला आणि जनता न्यूजला यांना मी ते रेकॉर्डिंग देणार आहे. ती रेकॉर्डिंग माझी विनंती आहे, कोण वाल्मिक कराड आहे, कोण खरं वाल्मिक कराडसारखा वागतोय, त्या रेकॉर्डिंगवरून तुम्हाला समजेल. आम्हाला या जुन्नर तालुक्यामध्ये शरददादाची शिकवण अशी आहे बघा. एक आदरणीय संतोष देशमुख, स्वर्गीय संतोष देशमुख, ते वाचवायला कोणाला गेले होते? एक बौद्ध समाजाचाच वॉचमॅन होता ना. म्हणजे संतोष देशमुखांचं संरक्षण हे बौद्ध समाजाच्या एका वॉचमॅनला होता. आमची छाती फुलली सर. मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे, तो कायम राहणार. आम्ही त्यांना प्रेमाने हे दिले ना ते येणार. पण सर अख्ख्या तुम्ही त्या रेकॉर्डिंगमध्ये ऐका, समोरचा जो रोहित खरात आहे हा काही बोलत नाही, प्रेमाने बोलतोय. आणि हेच इकडून शिव्या तुझ्या यायला तुला भोसाडात तुला घोडात लावून टाकतो, तुला ठेचतो, तुला फाना काढतो, तू न बोलतोय म्हणून मला ब्लॅकमेल करतो का? ब्लॅकमेलिंगचा संबंध काय साहेब? तुम्ही काही वर्षापूर्वी त्याला त्या पैशावरून मारले ना. बरोबर. त्याची कबुली त्यांनी त्या रेकॉर्डिंगमध्ये दिलेली सुद्धा आहे. बरोबर. त्यांनी दिलेली, आमचा काही विषय नाही. त्या पूर्ण रेकॉर्डिंगमध्ये तू मग बौद्ध आहेस म्हणून तू आम्हाला छळतो का? तू जय भीमवाला आहे म्हणून तू आम्हाला छळतो का? नंतर ते जय भीमचं तुम्ही महार ह्या शब्दावर गेले. तर तुम्ही कशाला जाणीव करून देता? हा भारत देश आपला आहे ना. माझी ते एकच जात आहे, ते भारतीय नागरिक. तुम्ही सतत का महार म्हणता, सतत का जय भीम, सतत का त्याला हिनवता का? तुम्ही बोललेत ना, खेचून काढू, मारीन, तुला बघतो, तू ये, तुला दाखवतो, हे तुम्ही बोललेले आहेत, आम्ही बोललेलो नाही. आता हे झाल्यानंतर नितीन नानाचा माझा फोन झाला की याच्यावर काय केलं पाहिजे. तर याच्यावर असं केलं पाहिजे की संबंधित व्यक्तींनी तक्रार दिली
पाहिजे. तक्रार दिल्यानंतर आपण समाज बांधव म्हणून सगळेजण बघा, काय तुम्ही नीट समजून घ्या, सगळेजण समाज बांधव म्हणून आम्ही सगळेजण पोलीस स्टेशनला जाऊ, त्यांना विनंती करू असं असं आहे आणि त्यांना पुरावा देऊ. सगळ्यात महत्त्वाचा पुरावा काय दिला की बाबा तुम्ही बोललेले आहेत ही त्याची रेकॉर्डिंग. आता पोलीस प्रशासनाचं काम आहे तो व्हॉइस मॅच करायचा, तो व्हॉइस मॅच शेकिंगचाच आहे का विचारायचं, ते पोलिसांचं काम आहे, आमचं काम नाही. आता हे झाल्यानंतर आम्ही सकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष गणेशजी पण आलेले आहेत, ते होते. RPIचे अध्यक्ष आमचे गौतमजी लोखंडे ते होते. नानाला यायला थोडा उशीर झाला. आम्ही सगळ्यांनी आपलं निवेदन दिलं आणि तिथून सर निघून गेलो. तिथून निघून गेल्यानंतर धनगरवाडीमधून महेश शेळके आणि काही ज्यांची घरं त्या जागेत आहेत ते सगळे तिथं आले. आम्ही त्यांना तिथं ओरडून सांगतो जमिनीचा आमचा काहीही संबंध नाही, आम्हाला जमिनीचा व्यवहार सुद्धा माहिती नाही. आमचा आक्षेप फक्त एकाच गोष्टीवर आहे, आज पण येतो की काय की तुम्ही आम्हाला महार का समजता. बरं बोलायची स्टाईल यांची तुला फोडूनच टाकतो म्हणजे ही स्टाईल कोणाची आहे? ही वाल्मिक कराडची स्टाईल आहे. वाल्मिक कराड कोण आहे तुम्ही समजून घ्या, याच्या मागचं मग कुठंतरी आपल्या याच्यावर हे शेकतंय म्हणून त्याच लोकांना असं पुढं केलं. पुढं करून त्यांना काय सांगितलं तुमची जमीन अडचणीत आहे. अहो साहेब तो बोलतोय तुम्हाला की मी जमीन तुम्हाला आत्ता लेखी लिहून देतोय, पोलीस स्टेशनमध्ये पण म्हणत होता. पण गावचे सरपंच यांचा कोणता वेगळा दबाव त्यांच्यावर आहे का हे पण तपासलं पाहिजे. आता महेश शेळके या तालुक्याला माहिती आहेत की नाही? सगळ्यांना माहिती आहेत. महेश शेळके म्हणजे धरतो तुला असे देत ना, सगळ्यांना माहिती आहेत ना. अग्रेसिव्ह किती, गतडणार किती. माझ्या मते संदीपजी तुम्हाला पण एकदा त्यांनी फोनवरून काहीतरी बोलले होते, तुम्हाला आठवते का नाही मला माहीत नाही. त्याची रेकॉर्डिंग तुम्ही ग्रुपवर टाकली होती. आता तुम्ही ठरवा वाल्मिक कराड कोण आहेत. संदीपजी बोलले होते की नव्हते? आपण न्यायाची भूमिका करू. जमिनीशी आमच्या कोणाचा काही संबंध नाही. जमीन हा आमचा विषयच नाही. आमचा विषय एकच आहे, आम्हाला तुम्ही बाहेर आहे बघा, अनेक जाती आहेत त्याच्यावर लिहिलेला, म्हणजे अनेक सातबार आहेत त्याच्यावर लिहिलेला. समजा सदाशिव सोनी महार पूर्वीरत बरोबर, तर ते लिहिणं आणि तुम्ही एकदा कुच्छित सारखं महार बोलणं याच्यामध्ये साहेब फरक आहे ना. हा तुम्ही आधी त्यांच्या म्हणजे पार आई माय काढली, आईचा उद्धार केलेला आहे, तुम्ही सगळं करताय आणि त्याला महार म्हणताय आणि तुम्ही वरती आमच्यावर बुमरँग करायला बघताय. अशी सगळे आमचेच बांधव आहेत ना. आता मी तुम्हाला सांगितलं आदरणीय संत स्वर्गीय संतोष देशमुख यांनी कोणासाठी प्राणाची आहुती दिली? बौद्ध समाजाचाच हे होता ना साहेब. आम्हाला अभिमान आहे. महेश शेळके साहेबांनी आदरणीय संतोष देशमुख सारखं वागवलं पाहिजे ना. तुम्ही जर विनाकारण त्याला आई बाप नाहीये, त्याची आजी आहे, तुम्ही जर शिव्या देणार असाल, बरं आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही जर 50,000ची पावती समजा आंबेडकर जयंतीला फाडता म्हणजे मग तुम्ही काही लोकांना मार म्हणत सुटायचं का? आमचा आक्षेप त्या गोष्टीला तुम्ही समजून घ्या. जमीन तुम्हाला विषयच नाही ना. आम्हाला तिथं कळालं की जमिनीचा काय विषय, लगेच त्याला विचारलं बाबा जमिनीचा काय विषय, म्हणजे तिथं अशाची घरे भाऊ. पण मी तंटामुक्ती अध्यक्ष कोणते शेळके आहेत, काय नाव आहे त्यांचं, मयूर शहाजी शेळके यांना घेऊन बैठक घेऊन ते सॉर्ट आउट केलं होतं. मग कदाचित महेश शेळकेंचा इगो याच्यामध्ये आड आलाय का की मला न विचारता सदरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येतोय. मी गावचा सरपंच आहे, मीच वाल्मिक कराड आहे, असं आहे का तुमचं वागणं? हो आमचं तुम्ही समजून घ्या वाक्य. तंटमुक्तीचे अध्यक्ष काय नाव आहे? मी तर त्यांना भेटलेलो नाही. मयूर शहाजी शेळके म्हणून. मयूर शहाजी शेळके. आता तालुका आपला स्वतः खरा परस्पर भेटले म्हणून त्यांना इगो वाटत झाला असं मला वाटू शकतं ना. घरावाले पहिल्यांदा त्याच्याकडे गेलते. आमचं म्हणणं त्याच्यामध्ये काय आहे, ज्यांनी जमीन घेतली त्याच्यामध्ये ज्या बांधवांची घर आहेत, ज्यांचं नोटरी आहे. बरं माझं तर अजून पुढचे आरोपी साहेब, समजा ह्या घरातला कुणीतरी शेळकेने जमीन दिली की नाही, बरोबर आहे, त्यांनी देताना आधी कोणाला तरी नोटरी विकलेली आहे की नाही, बरोबर, त्यांनी सगळी जमीन यांना कोणत्या अधिकाराने विकली? त्या शेळकेंवर पण ह्या लोकांनी गुन्हे दाखल केले पाहिजे की आम्हाला नोटरी देऊन सुद्धा तू सगळी जमीन का विकली, फसवणुकीचा गुन्हा त्याच्यावर पण दाखल झाला पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहे, कायद्याने चालणार.
महेश शेळके जाणीवपूर्वक नाही, आता कोणाकोणावर दाखल करायचं? नाही आमचं म्हणणं असं आहे की महेश शेळकेंनी याच्यामध्ये जो आम्हाला महार म्हणून जे हिनवतात ठीक आहे, ना, अॅट्रॉसिटी तुम्ही त्याच्यावर कायदेशीर मागणी कायदेशीर केलेली मार्ग आहे. करा, बाकी काय नाही आमचं. शेळके कोणत्या म्हणजे डबल नाही, जमीन नाही. विकली, त्याचं काय? जमीन आमचं म्हणणं असं आहे की जे शेळकेंनी जमीन विकलेली आहे ना यांना अख्खी, बरोबर, यांचं म्हणणं काय आमच्याकडे नोटरी आहे, तिथं जे राहणार आहेत त्यांनी रीतसर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे की आम्हाला जमीन विकलेली असताना तू सगळी प्रॉपर्टी दुसऱ्याला काय विकली. आम्ही रोहित खरातला कधीही पाठीशी घालणार नाही, आमचा संबंधच नाही जमिनीशी. रोहित खरातने असं सगळं माहिती असताना असं वागणं केलं ते योग्य काय? साहेब त्यांनी रीतसर तोच सांगते ना, मयूर शहाजी जे शेळके साहेब आहेत तंटमुक्त अध्यक्ष, त्यांना सांगितलं ना की जेवढी ज्यांची घरं आहेत ना त्या घरावाल्यांना मी ती जागा द्यायला तयार आहे. मग राहिला काय विषय चुकीचा वागायचा? लोक म्हणतायत की हे तिथं जातात आणि तुमची घरं पाडा अशी धमकी देतात. साहेब माझं मत असं आहे, हे तर तुम्ही ऐकायला नव्हते, मी ऐकायला नव्हतं, पण खरात तुमच्या समोर बोललेत काय, मी रजिस्टर लिहून द्यायला तयार आहे. याच्यापेक्षा मोठा पुरावा काय पाहिजे? पाडायची घरं लिहून देतात जमीन, पाडायची कशाला जमीन? हे त्यांचं म्हणणं काय आहे? तुम्ही कन्फ्युज झाले. समजून घ्या, कन्फ्युजन तुमचं होते. जमीन किती 55 आर आहे, यांनी 45 आर घेतलेली आहे. 55 आर. एक मिनिट जमीन तुम्ही किती? तुमचं कन्फ्युज होतं. यांचं म्हणणं काय, टोटल जमीन किती? 55 आर. त्या 55 आर पैकी 10 आर मध्ये घर आहे असं समजू आपण, बरोबर. याचं म्हणणं काय आहे, 10 आर मध्ये घर आहेत ना, ती ज्यांची घरं आहेत त्यांच्या नावाने मी जमीन करून द्यायला तयार आहे. यांनी जमीन 55 पैकी किती घेतली? 55 पैकी 55 घेतली ना. 55 पैकी 55. हो, घराचं गट. मग तोच हा विषय झाला ना, तो नोटरी होता ना. नोटरी दस्त हा रजिस्टर कार्यालयामध्ये नोंदवल्या गेल्या नसल्यामुळे त्याला त्या गोष्टीची माहिती नव्हती. नंतर म्हणजे मला जेवढी माहिती आहे तेवढी, ज्यावेळेस त्याला कळालं त्यावेळेस मयूर शहाजी शेळके बरोबर त्यांनी बसले आणि म्हटले जमीन घेऊन टाका. आपला वाद नाहीये. त्या अगोदर काय म्हटले, 45 आर जमीन घेतली, तुम्ही म्हणताय पूर्ण 55 घेतली. तुमचं काहीतरी कन्फ्युजन होतं, आम्ही तेच सांगतोय ना. हे डॉक्युमेंट दाखव. नाही असू दे ना, मग आता 55 पूर्ण घेतली, त्याच्यामध्ये घरं देखील आहेत. ती घरं तुम्ही जमीन विकत घेताय. सर, ती घरं त्या माणसांना द्यायचं ऑलरेडी त्यांनी कबूल केलेलं आहे. महेश शेळके हे बनाव करतात. तसंच असतं मध्ये त्या लोकांची संमती घेतली होती का? सर ते देणार आहेत ना, हे त्यांना देणार आहे. संमती कशी काय घेणार? जर जास्त पत्र केलं ना ते. हो साहेब, मग त्याच्यासाठीच खरेदी खत नाही केलं ना. ह्या सगळ्या बोला चाली आहेत ना, ह्या मयूर शेळके बरोबर चालू असल्यामुळं, मयूर शेळके जे तंटामुक्ती आहेत त्यांच्या चालू असल्यामुळं फक्त कुलमुक्त्यानं साठेखत करून घेतलंय. खरेदी खत त्याच्यासाठीच करून नाही घेतलं. अरे आमचं तर तुम्हाला सांगणं काय माहिती का साहेब, जमिनीचा आमचा संबंध काय? तुम्हाला भरपूर माहिती जमीन. नाही सर, त्याने आज कळाली ना, 4 तास इथंच सर. काय कुलमुक्त्यार लिहून म्हणजे हे कोण आहेत? हे घेणार हे योगेश आहेत आणि ह्या देणार आहेत. साहेब आमचं याच्यामध्ये काय लिहिलं? ह्या दस्ताच्या संदर्भात आम्हाला काही माहिती नाही, आमचा काही संबंध नाही. याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही ते पुढे खरा देणार नाही. तुमच्याकडे कॉपी देतो साहेब, आमचं काय केलं तरी. आपलं नाही गया बापीशी संबंध आहे, फक्त आम्ही बघतोय काय द्या काय लिहिलं. तुम्ही आता 55 गुंठामध्ये घर आहेत त्याचा उल्लेख केला की फोटो करामध्ये याच्यात तुमच्या दस्तामध्ये नाही केली डॉक्युमेंट नसल्यामुळे उल्लेख काय करू म्हणजे तुम्ही त्या घराचा उल्लेखच केला नाही ना ते. त्याची पुढे त्या घराची पुढे आपलं पुढे तिथं याच्यामध्ये घराची नोंद त्यांचे आटेचे उतारे आहेत, घरं दिसतात डोळ्यासामने, तरी पण ते खरात जातात आणि संपूर्ण गट घेतात. उद्या तुमची बी नोटरी असेल, एखादा कुणी जाऊन विकत घेत, तुम्ही काय म्हणतो मी तर विरोध नाही करणार का? साहेब नोटरी दस्त रजिस्टर, नोटरी आणि रजिस्टरला फरक आहे ना सर. नसू दे, पण वस्तुस्थिती काय आहे ना तिथं ते द्यायला तयारच आहेत, ते कुठं नाही म्हणताय. ते लोक विरोध करतायत ना. आमचं साहेब तुम्ही जाताय बघा, तुम्ही याच्यामध्ये पुढाकार घ्या, त्यांना बसवा, तुम्हीच लेखी करा, सगळं ऑन कॅमेरा होऊ द्या, बरोबर, आणि त्यांना ती जमीन देऊन टाका. आमचा आक्षेप फक्त एकाच गोष्टीवर आहे की तुम्ही आम्हाला महार म्हणून हिंडू नका. बाबासाहेबांनी आम्हाला 1956 आम्ही धम्म दिलेला आहे, त्या धम्माचा आम्ही स्वीकार केला आहे. आम्हाला त्याचा मान सन्मान द्या. आणि जे महेश शेळकेंनी जे काही आम्हाला हिनवलेले आहे त्याची रेकॉर्डिंग सर तुम्हाला विनंती आहे पत्रकारांना, ती रेकॉर्डिंग तुम्ही आहे ना लावा, ही आमची कळकळून विनंती आहे. म्हणजे कोण वाल्मिक कराडे ते तरी कळलं साहेब. महेश शेळकेंवर कारवाई होईल, झाली तर पाहिजे. आमचं झाली पाहिजे, आमचं तर मागणीच आहे.
आमचं समाज बांधव आम्ही तरी तुम्ही पुढे या. वंचितचे अध्यक्ष आहेत आमचे, पुढे या तुम्ही बोला ना. आपण सकाळी गेलो होतो ते सगळं सांगा. महेश शेळकेवर तुम्हाला ट्रोल जमिनीचं माहिती अंतर्गत आहे अटक झाली पाहिजे का? हा जो भाग आहे तो पूर्णपणे तपासाचा भाग आहे. त्यांनी जी कॉल रेकॉर्डिंग त्यांची व्हायरल झालेली आहे, त्यांनी स्वतः पाहिलेली आहे, ऐकलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. परंतु कायद्याच्या पुढं आम्ही सुद्धा नाही आणि ते सुद्धा नाही. कायदा हा सर्वांना समान आहे. पोलिसांनी याच्यावरती ॲक्शन घ्यावी आणि त्यांच्या पद्धतीने तपास करून गुन्हा दाखल करावी, कारवाई करावी.